या ठिकाणी 2 उमेदवार आहेत. एक सत्ताधाऱ्यांचे आहेत. तर आपलं आव्हान आपल्याकडे वाटतंय ना, आपण आव्हान असे कशा पद्धतीने पेलणार? बघा, आव्हान तर तसं नाहीच आहे. आज कदाचित तुम्ही निलेश सांबळे साहेबांची स्टेटमेंट बघितली असेल. ओके, बरोबर आहे. आम्ही खास मित्र आहोत. आम्ही 2 वेळा एकत्र भेटलो आहे. एक पॉझिटिव्ह निर्णय तुमच्यासमोर असेल. आणि राहिला विषय कपिल पाटलांचा, तर आपल्या सर्वांसमोर मी आज याच्यासाठी विषय मांडले. हे लोकशाही राज्य आहे आणि या लोकशाही राज्यात पत्रकार हा 4था स्तंभ आहे. त्या स्तंभावर हे लोकशाही राज्य उभं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी, कपिल पाटीलच नव्हे, उद्या बाळामामा जरी खासदार झाला आणि अशा प्रकारचं वर्तन केले, कामं केली नाही, तर त्यांना जाब विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. आणि तो लोकशाही राज्यात तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही विचारायला पाहिजे. मी बघितलं आहे, ज्या वेळेस कुठल्याही प्रश्नाची पत्रकार मंडळी जेव्हा आवाज उठवतात, त्या विषयाचं गांभीर्य सर्व राजकीय मंडळी घेतात आणि त्याच्यावर त्वरित कार्यवाही होते. आणि म्हणून तुम्ही तशा प्रकारचं प्रश्न किंवा जाब हे विचारायला पाहिजे. कपिल पाटलांचं आव्हान हे संपुष्टात आलेलं आहे. आपण पाहत असाल, आज बदलापूरला जा, कल्याणला जा, कपिल पाटील आज एके बिल्डिंगमध्ये फिरायला लागले. तुम्हाला 10 वर्षात कधी असे दिसले होते? तर हे सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्यावरही वेळ आणलेली आहे आणि त्यांना रस्त्यावर आणलेले आहे. कारण एकदम निष्क्रिय अपयशी असे खासदार आहे. आणि म्हणून तुम्ही जर आव्हान बोलत असाल तर कपिल पाटलांचं आव्हान या लोकसभेत निश्चितच नाही. आणि अजून फॉर्म भरायला अवधी आहे. 26 एप्रिल ते 3 मेपर्यंत फॉर्म भरले जातील. अजूनही आपल्या आयडियाने आणखी किती फॉर्म पडतील, आणखी कुठल्या पक्षाचे पडतील, तर ती परिस्थिती त्याच वेळेस समोर येईल. परंतु काल परवा मी हे देखील ऐकलं का भाजपाचा उमेदवार बदलतात, असं देखील ऐकलं. आता नक्की काय आहे ते तुम्हाला माहीत असेल, पण मी एका पत्रकाराच्या तोंडूनच ऐकलं. म्हणून अजूनही तुम्हाला ही कल्पना असेल, असं म्हटलं जातं की बाबा दिल्लीवरून एबी फॉर्म घेऊन निघाले तर मुंबईला एअरपोर्टला उतरताना तो एबी फॉर्म रद्द झालेला असतो. असे अनेक प्रकार घडले आहेत. ही परवा मी ऐकलेली गोष्ट आहे. म्हणून अजून लगेच कपिल पाटलांचं आव्हान वगैरे बोलू नका. कारण आज त्यांची परिस्थिती कशी आहे हे त्यांनाही कल्पना आहे, तुम्हालाही कल्पना आहे. आणि म्हणूनच एक कुजबूज मी ऐकली, तर कदाचित त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देखील दिला जाऊ शकतो. आणि म्हणून हे जे काही उत्तर आहे हे मी 26 ते 3 मे त्याच्यानंतर मला नक्की. मामा, गेल्या कित्येक वर्षापासून रेल्वे आलेली नाही. या तुम्ही खासदार आले तर रेल्वे येऊ शकते का मुरबाडला? 100%. काय माहिती आहे ना, मला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे. आणि मी अनेक वेळा बोललो की देवाने जेही मला दिलेलं आहे मी खूप खुश आहे. माझ्या स्वप्नात नव्हतं ते देवाने मला प्रत्यक्षात दिलेलं आहे. मी मेहनत केली, मी बिझनेस करतो आणि त्या माध्यमातून मी पैसे कमवतो, ते मी राजकारणासाठी टाकतो. आणि आत्ता मला जे राजकीय जे काही पद पाहिजे, मला खासदार व्हायचं आहे, ते मला पैसे कमवण्यासाठी, यांच्यासारखी टक्केवारी कमवण्यासाठी नाही व्हायचं. मला लोकांची कामं करण्यासाठी व्हायचं आहे. 5 वर्षात तुम्हाला आजही सांगतो, जबाबदारीने बोलतो. तर मला माहीत आहे तुम्ही कपिल पाटलांना कुठले प्रश्न विचारले नाही, पण मला नक्की विचारायला याल 5 वर्षात. तुम्ही जबाबदारीने बोलतो तर 5 वर्षात या सर्व कामांचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडला जाईल आणि ही सर्व कामं केली जातील एवढं मी नक्कीच आपल्याला. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष थोडं नाराजी भिवंडी लोकसभेमध्ये जाणवते, त्याबद्दल काय सांगता? बघा, काय आहे, नाराजी वगैरे असा काही विषय नाही आहे. महाविकास आघाडीची ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली, सर्व पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष हे तिथं होते. त्याच्यामुळं त्याच्यानंतर आदेश, वादविवाद हा काही विषय नाही झाला. बाबा, आजच्या बैठकीत तरीसुद्धा बघा, तरीसुद्धा काही मंडळी सांगत असेल
तर तशा प्रकारचं महाविकास आघाडीत एक निर्णय झालेला आहे. अशा प्रकारचं वर्तन जे पदाधिकारी करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु माझं अजूनही मत आहे की सगळ्यांनी एक महाविकास आघाडीचे घटक म्हणून आपली जबाबदारीचं भान ठेवावं आणि सगळ्यांनी या महाविकास आघाडीच्या लढाईत आपण सर्वांनी उतरावं असं पुन्हा एकदा मी आवाहन करतो. मामा पण आजच्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते आम्हाला दिसून आले नाही. मी तेच तर सांगतो ना. बघा आता मी मला कल्याणची ऐका एक व्हिडिओ कल्याणला दुपारी माझी पत्रकार परिषद झाली. कल्याणचे शहर जिल्हा अध्यक्ष